80 वर्ष संपून 81व्या वर्षात पदार्पण केलं संस्थेने, म्हणून कौतुक सोहळा आम्ही संस्थेचा आज साजरा केला, महिला मंडळ औरंगाबाद संस्थेचा. आणि त्यात म्हणजे सकाळपासून आम्ही जवळजवळ 8 वाजता सुरू केलेला कार्यक्रम जवळजवळ आता 12 वाजेपर्यंत 2 वक्ते बोलावले होते. एक श्रीमती प्रभुणे आणि दुसऱ्या श्रीमती पाठक मॅडम, या दोघी आणि राहतकर ताई तर होत्या. अशा तिघांचा मिळून आज आम्ही संस्कार विद्यार्थ्यांवरचे या विषयावर आम्ही आजचा हा कार्यक्रम केला. बरं, महिलांवरती जे अत्याचार होत आहेत त्याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? तुमचं आमचं म्हणणं एवढंच आहे की महिलांवर अत्याचार होत आहे तर खूप वाईटच होतं, पण याच्यासाठी तरुण वर्गाला कुठंतरी योग्य तो मार्ग दाखवायला पाहिजे. त्यासाठी म्हणून आम्ही या 2 विषयाची निवड केली होती. लहानपणापासून जर मुलांवर संस्कार झाले तर कदाचित ही समाज परिस्थिती बदलू शकेल. आम्ही एकटे बदलू शकणार नाही, पण निदान ती पिढी तयार करण्याचं आमचं हे जे काम चालू आहे ते असंच चालू राहावं अशीच आमची इच्छा आहे. शहरामध्ये महिला मंडळ औरंगाबाद या माध्यमातून 2 शाळा चालू आहेत. विहार आणि शिशु विकास या 2 शाळा चालतात, ज्याच्यामध्ये 100 महिला शिक्षिका आहेत आणि महिलांनी महिलांसाठी चालवली अशी ही संस्था आहे. महिलांसाठी कोणते उपक्रम लाभवतात? पालकांसाठी जे काही आम्हाला व्यवसाय मार्गदर्शन वगैरे द्यायचं असतं ते देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे मुलांप्रमाणेच पालकांना सुद्धा स्वावलंबी बनवण्याचा हा आमचा प्रयत्न असतो. वेगवेगळे उपक्रम महिलांसाठी शाळेच्या माध्यमातून तयार. आतापर्यंत किती महिलांना तुम्ही हे केलेलं आहे? आतापर्यंत म्हणजे प्रौढ शिक्षण वर्ग वगैरे हे मागे सगळे सुरू होते, पण ह्यावेळेला आम्ही ज्यांना व्यवसाय प्रशिक्षणाची जोड म्हणून ज्यूटच्या वस्तू तयार करणं, त्यानंतर आता जे समजा दागिन्यांना महत्त्व आहे तर हे आर्टिफिशियल दागिने तयार करणं, अशा 2 व्यवसाय प्रशिक्षणाचं त्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. आणि ह्या महिला आता थोड्याफार का होईना स्वतःच्या पायावर उभ्या आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या आमच्या शाळेच्या पालक पालकांसाठी पालक महिला. आतापर्यंत तुम्ही किती स्वावलंबी बनवल्यात महिला? आता 101 पालकांना आम्ही प्रशिक्षण दिले, त्यातले आता 2-4 वगैरे अशा घरगुती स्वरूपात करतायत. त्यांना विशेष असं अजून पायावर कसं उभं राहायचं हे कळलेलं नाही आहे, पण थोड्याफार नातेवाईकांमध्ये वगैरे त्या आपल्या वस्तू देऊ शकतो. तरुण मुलांसाठी आता शासनाने सगळी व्यवस्थाच बदललेली, कौशल्य विकास असं सुरू आहे. तर सध्या तरी आपण त्यांना त्यांच्या अभ्यासात उत्तर शिकवतो, पण मोठे कौशल्य विकास केंद्र महिला मंडळ हे पुढच्या कार्यक्रमात. तुम्ही जेवढे कार्यक्रम राबवलेत मॅडम, तुमच्यापुढे काय काय आव्हाने उभे राहिले? म्हणजे महिलांनी प्रतिसाद चांगला दिला का तुम्हाला? पालकही आम्हाला छान प्रतिसाद देतात. विद्यार्थ्यांचं पण 10वीपर्यंत विद्यार्थी ऐकण्याचाच असतो आणि जर तशी काही आम्हाला अडचण आली तर त्या पालकांशी आम्ही संपर्क साधतो आणि त्या मुलाची जी काही तक्रार असेल ती नक्कीच त्या पालकांपर्यंत पोहोचते आणि त्यातून ते व्यक्तिमत्व सुधारलं. जसं आम्ही महिला मंडळ शाळा चालून विद्यार्थ्यांना सुसंस्कृत बनवण्याचा प्रयत्न करतो, हे जर कुटुंबाकडनं पण झालं तर शिक्षक आणि पालक हे एक चांगला समाज निर्माण करू शकतात. त्यासाठी पालकांनी सुद्धा तेवढेच प्रयत्न करावे अशी आमची अपेक्षा. मी सुलोचना नाईक, महिला मंडळ औरंगाबादची सचिव. मी सौंशा देशपांडे, महिला मंडळ औरंगाबादची उपाध्यक्ष.